पाहूयात झटपट बातम्या। मुंबई पालिकेच्या कायद्याचं प्रत इंग्रजीत मराठीत पुस्तक नाही, ही चूक आमची नाही असं स्पष्टीकरण पालिकेने दिले। मराठी अधिनियमासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचा दावा पालिकेने केला। रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी इथं दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची लिंकच वेळेत न मिळाल्यानं आमदार भास्कर जाधव तब्बल 2 तास ताटकळत राहिले। ईशान सेतू सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्र निर्माण सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी ईशान्य भारताशी नातं दृढ करण्याचा ठाम संदेश दिला। हा कार्यक्रम केवळ ग्रंथ प्रकाशनाचा नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। बदलापूर नगर परिषदेच्या 18 जूनला झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या 463 विषयांबाबत चौकशी करण्याचा आदेश शासनाने दिले। प्रभागनिहाय निधी वाटपातील समतोल आणि अधिनियमातील वित्तीय तत्वांकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे। अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजांच्या श्रावण कावड पालखी उत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली। तसंच उत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महिलेची छेड काढणाऱ्याला चोप देतानाचे अनेक व्हिडिओ बघितले असतील, मात्र अकोल्यात महिलेनं अनोखी शक्कल लढवली। महिलेची छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात थेट बांगड्या भरल्या, यासह त्याला लिपस्टिक देखील लावली। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। छेड काढणाऱ्याला तरुणीनं आणि प्रवाशांनी मिळून चांगलंच गांधीगिरी स्टाईलनं धडा शिकवला। दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानं आईवर हल्ला केलाय। मुंबईच्या पवईमध्ये ही घटना घडली आहे। चाकू हल्ल्यात आईच्या हाताला दुखापत झाली। आरोपी मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धुळ्यामध्ये शिरपूर इथं संदीप राजपूत आत्महत्या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत शिरपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। यावेळी संदीप राजपूत यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। दिल्लीच्या जंतर मंतर येथील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे। वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना 20 जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचं आवाहन केलं। लोकशाहीच्या मंदिरात आपण आपले विचार मांडू असं त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रविवारी एकाच मंचावर येणार। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार। शिवाजी पार्कवर ठाकरेंचे शिवसैनिक मनसैनिक उपस्थित राहणार आहेत। सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। यावरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। कोर्टानं पंतप्रधान मोदींना निर्देश द्यावेत। नीट पेपर फुटीत केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। काँग्रेसनं आंदोलनाच्या 20व्या दिवशी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा यासह विविध विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी सोनम वांगचुक उपोषण आंदोलन करत आहेत। मनसे उद्या जंतर मंतरच्या मैदानात आहे। अमित ठाकरे उद्या सोनम वांगचुक यांची भेट घेणार। महाराष्ट्रातून पहिला युवा नेता जंतर मंतरवर जाणार आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यावरून सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली। अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। उद्या दुपारी 4:30 वाजता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा पठण करण्यात येणार आहे। रामनगर इथल्या राम मंदिरात या कार्यक्रमाला ठाकरेंसह संजय राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित राहतील। संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिले। 18 जुलै रोजी नागपुरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं। या चळवळीचा दुसरा टप्पा नागपूर इथं होत असल्यानं हे निमंत्रण देत आहोत असं संजय राऊतांनी या पत्रात म्हटलंय। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक भूमिका घेतली। ठाकरेंकडून मुंबईनंतर आता नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। आता ठाकरेंच्या या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आव्हान दिलं। मंगळवारी रात्री वर्षावर प्रफुल्ल पटेल तटकरे आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याची चर्चा आहे। तर त्याचवेळी वर्षावर जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे। या भेटीबाबत वृत्त नाकारलं असलं तरी या भेटीगाठींच्या विविध चर्चा रंगलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या भेटीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली। नगरविकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। राजकारणात गाठीभेटी सुरूच असतात, भेट घेतली म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही। जयंत पाटील शिंदे भेटीवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली। जयंत पाटील आणि शिंदे भेटीत राजकारण वाटत नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलं। जयंत पाटील मुरब्बी राजकारणी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या वादातून महिला प्रवाशावर थेट पेपर स्प्रेचा मारा करण्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे लोकलच्या डब्यात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। कल्याण सीएसएमटी जलद लोकलमध्ये ही घटना घडली।
मुंबई लोकलमध्ये मारामारी, प्रवाशांवरील हल्ले, महिलांच्या डब्यातील वाद आणि हत्या यासारख्या गंभीर घटनांमुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. लोकलच्या 90% जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक प्रणालीची मोठी कमतरता असल्याचं दिसून आलं. मतदार यादीतून नाव वगळलं गेल्यानं नागरिकत्व संपत नाही असं अत्यंत महत्त्वाचा आणि स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. पश्चिम बंगालमधील विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षणाची संबंधित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या अधिकारांची मर्यादा अधोरेखित केली. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खासगी तत्त्वावर चालवण्यास देण्याचा घाट महानगरपालिकेनं घातला. महानगरपालिकेच्या येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून हा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. केतनला स्लो पॉइझन देऊन केतनच्या हत्येचा सियाचा कट होता. केतनच्या हत्येसाठी कॉन्ट्रॅक्ट किलरशी संपर्क झाल्याचा दावा करण्यात आला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये दोघंही कुटुंबियांसोबत आनंदात साखरपुडा साजरा करताना दिसतात. सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जीपीआरच्या 3ऱ्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला. संभाजीनगरच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. पाणीपुरवठा योजनेबाबत महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार करणं उचित नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं यावेळी आक्षेप घेतला. पुण्यात डबल डेकर बसची चाचणी होणार आहे. पुण्यातील 10 मार्गावर बसची चाचणी केली जाणार आहे. ज्या मार्गावर बीआरटी आणि मेट्रो नाही अशा मार्गावर डबल डेकर धावणार आहे. यात हडपसर वाघोली आणि हडपसर स्वारगेट या मार्गाचा समावेश केला. माऊली तुकोबांच्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चित्ररथामधून विविध योजनांची माहिती दिली जाते. या चित्ररथांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आशिष शेलार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 9वीत नवीन भाषा शिकवणं सुरू केलं. विद्यार्थ्यांमधील ताण वाढेल त्यामुळे तिसरी भाषा शिकवणं 5वी किंवा 6वी पासून सुरू करावं असं निरीक्षण न्यायमूर्ती BV नागरत्न यांनी न्यायमूर्ती R महादेवन यांच्या खंडपीठानं नोंदवलेलं आहे. पीओपी गणेश मूर्तींमध्ये प्रदूषणकारक आणि धोकादायक साहित्याचा वापर टाळण्याबाबत जारी केलेली मार्गदर्शक तत्व बंधनकारक नसल्याचा दावा मूर्तिकार संघटनांनी केला. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेनं स्वतंत्र व्हॉट्सअप चॅटबोट सेवा सुरू केली आहे. मॅनहोलची झाकणं या संदर्भातील तक्रारीचं त्वरित निवारण करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. या चॅटबोटवर 11 जुलै ते 16 जुलै या कालावधीत मुंबईकरांनी मॅनहोल संदर्भात तक्रारींचा पाऊस पाडला. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले. तसंच याचा वस्तुस्थिती अहवाल तयार करून सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. बायोगॅसवर गाड्या धावणार आहेत. ज्या शेणाकडे आपण केवळ खत म्हणून पाहतो ते शेण आता वाहनांचं इंधन बनत आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात देशातील पहिला बायो सीएनजी पंप सुरू करण्यात आला. या बायो सीएनजी पंपात दररोज 600 ते 700 वाहनं इंधन भरतात. राज्यातील महाराष्ट्र सरकारनं नवीन ॲब्रिगेटर धोरण लागू केले. चालकांना एकूण भाड्याच्या किमान 80% रक्कम मिळण्याची हमी, महिलांसाठी सुरक्षित राईड पुलिंग आणि चालकांसाठी मराठीचं ज्ञान अनिवार्य असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाईन न होता आता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्यानं संगणक आधारित पद्धतीनं सुरू होणार आहे. तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा विद्यमान पद्धतीनंच घेतल्या जाणार आहेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील एमबीबीएसच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा तब्बल 400 जागांची भर पडणार आहे. सरकारी वैद्यकीय कॉलेजांमध्ये 50 तर खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये 350 जागा वाढणार आहेत. त्यातून यंदा एमबीबीएस प्रवेशासाठी 13,000 जागा उपलब्ध होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नीट यूजीचा निकाल जाहीर केलेला आहे. यामध्ये पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवून संयुक्तपणे देशात अव्वल स्थान पटकावलं. पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. केशवनगर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनेचं दृश्य सीसीटीव्ही व्हिडिओतून समोर आलं. कोल्हापूर गोळीबार प्रकरणात सुपारी देऊन गोळीबार झाल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या तपासात आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. मंत्रालयात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील मेडिकल शॉप फोडून चोरीची घटना घडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
संभाजीनगरातील बजाजनगर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत 7 ते 8 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील सोबत केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पथकाकडून तपास सुरू आहे. जळगावात धावत्या लक्झरी बसमधून 25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरी केली. या प्रकरणी 4 सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात आत अटक केली. या आरोपींकडून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जालन्यातील चंदनझिरामध्ये घर दाखवण्याच्या बहाण्यानं अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी देत पैसे आणि सोन्याचे दागिने उकळले. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला अटक केली. या 3,14,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अन्न औषध प्रशासनाकडून पारसी डेअरीवर कारवाई करण्यात आली. काळबादेवी येथील पारसी डेअरी फार्मचा परवाना निलंबित करण्यात आलाय. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्यानं ही कारवाई केली. सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत अज्ञातांनी फसवणूक केली. बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखानदारांना हर्जट डस्ट केमिकलचा परवाना काढून देतो असं सांगून 16 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली. पुण्यातील कोथरूड भागात घायवळ टोळीतील आरोपीला अटक करण्यात आले. मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आले. निलेश घायवळ विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून हल्ला करण्यात आला होता. अकोल्यात देहविक्री विरोधात सिव्हिल लाईन पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अड्ड्यावर छापा टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका महिलेसह ग्राहक म्हणून आणलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकानं खासगी शाळेतील शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली. धमकावून हॉटेलवर नेत अत्याचार करत बेदम मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एका शिक्षकानं आपली कार पुलावरून थेट नदीत टाकल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. नांदेड मुदखेड रोडवरील शिकार घाट पुलावरून शिक्षकानं आपली कार भरधाव वेगात नदीत टाकली. मुंबईतील मीरा रोडमधील जेपी नॉर्थ सोसायटीत भीषण दुर्घटना घडली. बांधकामासाठी वापरण्यात येणारी क्रेन कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. तर 15 ते 16 वाहनांचंही मोठं नुकसान झालं.